नमस्कार मैत्रिणींनो, माझ्यातले मी ग्रुपतर्फे आयोजित या लाईव्ह शो मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सकाळीच आपला 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. तो जगभर साजरा आपण केला. अगदी आनंदाने, उत्साहाने सर्वांनी साजरा केला. अगदी लहान मुलापासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत या स्वातंत्र्याच्या उत्साहामध्ये सगळे सामील होते. सगळ्यांनी आनंदाने सण साजरा केला आणि त्यामध्ये आणि शाळांना किंवा संस्थांना सुट्टीही होती. त्यामुळे सुट्टी आणि स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद, दुहेरी आनंद आपला द्विगुणित करणारा आजचा हा दिवस आहे खरं तर. आणि खरंच ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि ते खूप संघर्षातून मिळालेलं आहे. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक किंवा जे म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे अजून जे क्रांतिकारी लोक होती, या सगळ्यांनी आणि हुतात्मे सगळ्यांनी त्यांच्या जीवाची बाजी लावून त्यांच्या जीवाचं मोल देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. ह्या स्वातंत्र्याची किंमत म्हणजे आपल्याला आहेच. सगळ्याच देश बांधवांना या स्वातंत्र्याची किंमत आहे, समजती पण आहे. पण कुठेतरी मनात हा एक प्रश्न नक्कीच येतो, जो प्रत्येक स्त्रीच्या मनात असेल, की देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण समाजामध्ये आणि घरामध्ये खरोखरच स्त्रीला स्वातंत्र्य आहे का? तर हा प्रश्न सर्वप्रथम माझ्या मनात आला. त्याच्यामुळेच मी हा लाईव्ह शो घेण्याचा आणि हा विषय घेण्याचं मी ठरवलं. तर मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. कुठेतरी प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे, की जो तो स्वातंत्र्याने वागतो, बोलतो, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे इथे. पण एखादी स्त्री आहे, ह्याला अपवादी असतीलच, पण बऱ्याचशा अशा स्त्रिया आहेत, की ज्या आजही कैदेत म्हणता येतील किंवा समाजाच्या किंवा लोकांच्याही मानसिकतेमध्ये आणि गुलामगिरीमध्ये अडकून पडलेल्या आहेत. तर तिच्या स्वातंत्र्याचं काय? याचा कोणी विचार केलाय का? देश स्वातंत्र्य होतोय, आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहोत, पण तिच्या स्वातंत्र्याचं काय? याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. ही गोष्ट दिसायला सोपी असली तरी त्यामागं खूप मोठा त्याची व्याख्या आहे आणि त्यामध्ये खरंच त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी आपल्या ग्रुपमधील आपल्या लेखिका मैत्रिणी लीना निकम आणि सोनल पासळकर यांना मी आज या चर्चासत्रामध्ये आमंत्रित केलेले आहे. तर या दोघींच्या या चर्चासत्रामध्ये आपल्याला खरंच तिच्या स्वातंत्र्याची व्याख्या उलगडत जाणार आहे. तर लीनाताई या नागपूरला असतात आणि त्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. सोनल पासलकर तर आपली लेखिका मैत्रीण आहेच आणि अलीकडेच ती महिला अध्यक्ष झालेली आहे चिंचवड विधानसभा सभेची. त्यामुळे या दोघींचं मी मनापासून स्वागत करते आपल्या लाईव्ह शो मध्ये. आणि मैत्रिणींना तुमचे काही कमेंट्स असतील, काही मतं असतील, तर ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न या दोघी जणी नक्कीच करतील. तर आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. तर माझा पहिलाच प्रश्न हा लीनाताईंना असणार आहे. पण त्याआधी लीनाताईंनी त्यांची ओळख थोडक्यात सांगावी असं मी त्यांना सांगते आणि मग मी माझ्या प्रश्नाकडे जाते. लीनाताई. नमस्कार मैत्रिणींनो, नागपूरला असते आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आणि खास करून सामाजिक आणि क्षेत्रातही असते. त्याच्यामुळे की काय मला अनेक क्षेत्रामध्ये साहित्यिक असे ग्रुप पण असे अनेक आहेत माझे आणि त्याच्यामुळे की काय मला माझ्या कार्याची दखल घेऊन 2013 मध्ये राष्ट्रपती डॉक्टर मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं आणि त्याच्यामुळे जबाबदारी आणखी वाढली असे वाटते. लेखन आणि प्रबोधन किंवा आपल्या भाषणातून लोकांना चांगल्या पद्धतीने सांगणे, विद्यार्थ्यांना सांगणे, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवून त्यांना मदत करणे, अशा प्रकारचं कार्य माझं चालू असतं. तर आता लिखाणावर पण मी जास्त भर देते. 8 पुस्तकं माझी प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ आहे, प्रवाह आणि नावाचे पुस्तक आहे आणि खातो शकून आहे ललित संग्रह आहे. या संग्रहाला 4 पुरस्कार मिळालेले आहेत. विदर्भ साहित्य संघाचा एक ललित लेखनाचा पुरस्कार सुद्धा या संग्रहाला मिळालेला आहे. प्रतिष्ठेचा समजला जातो नागपूर आणि त्याचबरोबर
एक अवघा रंग एकच झाला हे पण प्रकाशित झालेलं आहे. सोयरा सज्जन हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकं मी संपादित पण केलेली आहे. तेव्हा याच्यात बराच माझा वेळ जातो आणि लेखनामुळे, वाचनामुळे आणि अभ्यासामुळे निश्चितच मी भरपूर असं मला वाटतं. आणखी चांगलं छान कार्य मी विद्यार्थी छानच लीनाताई, तुमची ओळख खूप छान दिलीत तुम्ही करून. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की भारताला आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झालेली आहेत, पण स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रवास हा पूर्वकालापासून जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 47 नंतरचा तिचा स्त्रीचा स्वातंत्र्याचा प्रवास हा म्हणजे पूर्ण झाला आहे की अजून चालूच आहे, काय तुम्हाला वाटतं? पूर्ण झाला आहे असं निश्चित नाहीये. नाही. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं पण 79 वर्ष. पण स्वातंत्र्याचं काय हा जो प्रश्न आहे ना, अजूनही अनुत्तरित आहे. आणि मला वाटतं माझ्यातले नेहमी हा जो चर्चासत्र किंवा संवाद ठेवलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. खरं तर स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी एक महापुरुषांनी कित्येक वर्षांपासून प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक नावं घेता येतील. म्हणजे आपण संतांच्या साहित्यापासून जर बोललो त्याच्यामध्ये संत कवयित्री जनाबाईंनी सुद्धा किती स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी म्हटलेलं आहे. ज्यात काही अभंगामध्ये जसं स्त्री जन्म म्हणवनी न भावे तुला. बरोबर. किती छान सांगितलं की अरे तुला खूप छान. बरोबर. जन्म मिळालेला आहे उदास होऊ नको. किंवा डोईचा खांद्यावरी भरल्या जाईन म्हणजे आता मी मुक्त होणार आहे, मला बंधनं नको आहेत. या पद्धतीचा सूर तुम्ही 18 वर्षांपूर्वी काढला काढला. बघा. आणि त्याच्याही आधी अनेक लोकांनी त्याच्यामध्ये संत बसवेश्वरांनी सुद्धा किती सारे प्रयत्न केले. अनेक लोक आहेत. संत कबीरांनी पण स्त्री पुरुष समानतेवरच भर दिलेला आहे. तुकारामांनी पण स्त्रियांच्या सन्मानाचीच भाषा केली. आणि त्याच्यानंतरचे महापुरुष म्हटले तर स्त्रियांसाठी किती सारे प्रयत्न केलेले आहेत आपल्याला माहितीये. शिवाजी महाराजांची आई स्त्री सन्मानाची भाषा आपल्या मुलाला शिकवली आणि स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे स्वराज्य हे फक्त राज्यात एका विशिष्ट पेपरपुरतं नव्हतं ते, तर संपूर्ण माणूस मुक्त होईल, मनाने मुक्त होईल. म्हणजे नुसतंच शरीरात काही परिस्थिती नाही तर मनाने पण तो झाला पाहिजे या पद्धतीची भाषा जिजाऊंनी पण देशाला दिली आहे. ही सन्मानाची भाषा शिकवली. किंवा मात्र ह्या अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. त्याच बुद्धिप्रामाण्यवादी नाही तर प्रत्यक्ष कौशल्य त्यांच्याजवळ होतं आणि त्यांनी 2 छत्रपती घडवले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी. महाराज. संभाजी. आणि त्याचा त्यानंतरही आपल्याला दिसून येईल की सावित्रीबाईंनी तर स्त्री शिक्षणाची दारे खुली करून स्त्रियांना स्वतंत्र करण्यासाठी केवढं मोठं पाऊल उचललं. तेव्हा ताराबाई शिंदे लिहित होत्या आणि परखड भाष्य त्या स्त्री पुरुष असमानतेवर करत होते की पुरुष तू की हे पुरुषा तू मुक्त आणि मोकळा आहेस, मग स्त्री का नाही. तुला जी काही बरोबर. भावना आहे ती बोल आहे हे त्या प्रत्येक वाक्यातून स्त्री पुरुष तुलना पुस्तकात ज्याला सांगत होत्या आणि चिंतत होत्या की अरे बाबा स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्य द्या. असे अनेक प्रयत्न असतात नाही. आता स्त्री शिक्षणामुळे स्त्री शिकली आणि बऱ्याच प्रमाणामध्ये स्वतंत्र झाली. आपल्याला माहितीये स्वतंत्र झाली. पण पण अनेक ठिकाणी तिची आजही कुचंबणा होते आहे. मग ती शारीरिक पातळीवरची असो किंवा मानसिक पातळीवरची असो किंवा कौटुंबिक हिंसाचारातून कौटुंबिक पातळीवरची असो, आजही ती खऱ्या अर्थाने मुक्त आहे असं मिळवत नाही. नक्कीच. कारण स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी पूर्वापार हा लढा दिलेला आहे, अनेकांनी दिला. जसं आता लीलाताईंनी सांगितले की सावित्रीबाई फुले असतील किंवा ताराबाई शिंदे असतील. तर या त्या म्हणजे त्या हे द्योतकच आहेत की स्त्री स्वातंत्र्याच्या त्या म्हणू शकतो आपण की स्त्रियांना स्वातंत्र्य हे त्यांनी त्या काळात सांगितलं होतं की स्त्रीला मानसिक आणि किंवा आर्थिक असेल स्वातंत्र्य तिला असा दिलंच गेलं पाहिजे. ही समाजाची एक जबाबदारी होती. पण तिचा बरोबर. प्रवास
संपलेलं नाहीये, ती अजूनही लढतेच आहे. नक्कीच. सोनल, मला तुला एक प्रश्न विचारावासा वाटेल, की स्वातंत्र्य चळवळीत म्हणजे स्त्रियांचा सहभाग जो होता आणि आता स्त्रीचा जो सामाजिक दर्जा आहे, जसं आता लीनाताईंनी नावं घेतली सांग. त्या स्त्रियांची, अगदीच. हो, ताराबाई बरोबर. शिंदे असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, अजून आपण बरोबर. आता इंदिरा गांधींना पण म्हणू शकतो की त्या पण होत्या. तर होत्या. बरोबर. याच्यामध्ये काही आतापर्यंत बदल दिसतात का किंवा सातत्य आहे का त्या गोष्टीमध्ये? नमस्कार, मी सोनल पासलकर. चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष, शरद पवार गट. आत्ताच नुकतीच पदावर माझी नियुक्ती झाली आहे. मी एक वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी आहे. माझा एक ग्रुप आहे पिंपळवन निसर्ग संवर्धन. तसंच मी छोटीशी कवयित्री पण आहे. संगीताताईंच्या मार्फत मी हे लिखाण करायला शिकले आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आज जी त्यांनी ही लाईव्ह, की तिच्या स्वातंत्र्याचे काय, हे ज्यावेळेस त्यांनी माझ्या समोर विषय मांडला, मी त्यांना सांगितलं, मी हा विषय अगदी तुम्ही योग्य निवडलाय. आणि ते जे नाव दिले, तिच्या स्वातंत्र्याचे काय, काय? अगदी खरंच. आपण देश स्वतंत्र झाला, पण अजूनही महिला कुठेतरी त्यांची कुचंबना होते. अजूनही त्या स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही. तर त्यामुळे मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद. थँक्यू. तुम्ही जो आता स्वातंत्र्य चळवळीत ज्या स्त्रियांचा सहभाग तसा पूर्वीच्या काळी कमी होता, पण ज्या स्त्रिया होत्या त्या खरंच खूप शूर होत्या. अगदी आता आपण असं वाटतं की या आताच्या समाजात आपण कुठेतरी निर्णय घ्यायला कमी पडतोय, किंवा आपण एक खंबीर नेतृत्व करू शकतो का नाही, ही आपण आपल्यावरच शंका घेतोय का काय कुठे, असं मला कुठेतरी वाटतं. प्रत्येक स्त्रीला एक स्वतंत्र पाहिजे, तिने स्वतः उभं राहिलं पाहिजे. आजच्या नक्की. जगामध्ये अनेक क्षेत्रामध्ये महिला यशस्वी होत आहे. त्यांच्यासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध आहे. पूर्वी तर तशा संधीही नव्हत्या, तरीही त्या बाहेर येऊन की आपण एक समाजासाठी एक उदाहरण बनू. जसं ताईंनी नावं घेतली बऱ्याच महिलांची, शूर महिलांची, तसंच आताही महिला अनेक संधीत, त्यांना इतक्या संधी उपलब्ध आहेत, त्या घेऊ हम्म. शकतात. आणि आताचा सामाजिक दर्जाही सुधारला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या पुढे जात आहे. कला असू, व्यवसाय असू, राजकारण असू, तर स्त्रियांनी हे स्वतःहून पुढे आलं पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. पण असं पाहिलं गेलं तर सामाजिक दर्जा स्त्रीचा उंचावला आहे, नक्कीच उंचावला आहे. तो शिक्षणामुळे असेल, तिच्या अगदी. विचारसरणीमुळे असेल, पण कुठेतरी तिच्या स्वातंत्र्याची गळचेपी आजही होताना आजही दिसते. दबाव. तो कोणी बोलतं तर काही स्त्रिया बोलत नाहीत, मुकाटपणे त्या अगदी सहन सहन करत राहतात. करतात. हा, बरोबर. तर लीनाताई, आजच्या अशा कोणत्या प्रथा आहेत किंवा अशा मानसिकता आहे की जिच्यामुळं तिचं स्वातंत्र्य मर्यादित झालेलं आहे? नाही का, आता काही प्रथा असतात बघा की नाही, समजा सासरी, समजा जुन्या वळणाची सासू असेल तरी पण, किंवा लोक असतील तर सांगतात, नाही आमच्याकडे ही प्रथा आहे, असं प्रथा तू आहे. केलंच पाहिजे, बरोबर. मग ती भले अगदी शिकलेली असो, उच्च शिक्षित असो, म्हणजे अशा काही प्रथा. मग हिची नक्की स्वातंत्र्यावर मर्यादा येते का? काय वाटतं तुम्हाला? मर्यादा तर येतेच. वाईट प्रथा ह्या वाईटच असतात, पण चांगल्या प्रथा ह्या चांगल्या असतात. बरोबर. कारण मोठ्यांचा सन्मान करणे, त्यांचा आदर राखणे, अंतरा. हे चांगले संस्कार आणि प्रथा त्या तर पाळायलाच पाहिजे. त्या आता फार कमी दिसतात, त्या हा. तर पाळायलाच हव्या. त्या चांगल्याच प्रथा आहेत. पण ज्या वाईट प्रथा आहेत त्या मात्र त्याचा विरोध करायला पाहिजे. म्हणजे त्याची सावली किती चांगली असली तरी काही फांद्या ह्या मार्गामध्ये येतात आणि आपल्याला अर्थ नसतात, त्या फांद्या तोडूनच टाकायला पाहिजे. बरोबर. तशा ही वाईट हा समूह नष्टच करायला पाहिजे. अनेक सामाजिक प्रथा आहेत. म्हणजे आता अंधश्रद्धांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज स्त्री सुद्धा मानसिकतेतून बाहेर पडली आहे का त्या? बरोबर. आज स्त्री पण त्याच्यातच गुंतून आहे ना. गुंतली आहे. बऱ्याच अगदी स्त्रिया अगदी आज मानसिकतेमध्ये गुंतून आहे, त्या बाहेर पडतच नाही. पडत नाही. जे स्वातंत्र्य मिळाले तुला, तू शीख बाई, आणि त्याचा त्याचा चांगला उपयोग कर, समाजासाठी कर, तुझ्या मुलांसाठी कर, तुझ्या त्या राष्ट्रासाठी कर. पण ती बरोबर. तेवढ्या संकुचित वातावरणात ती घाबरते, भीती असते की मी जर बाहेर आली तर कदाचित त्रास होईल. मी घरात सुरक्षित होऊ सुद्धा वापरू नये. माझी मुलं आहेत, माझा नवरा आहे,
लोक आहे, मी त्यांच्याच त्या कुंपणात राहीन, मी बाहेर पडणार नाही, या मानसिकतेत आजही ती आहे. आणि त्याच्यामुळे तिची मानसिकता सुद्धा तिच्या पारतंत्र्याला कारणीभूत आहे. पण आणि लीनाचा सामाजिक प्रथा तर एकच मिनिटं बोलते मी. पण ह्या तिच्या मानसिकतेला कुठे घरातले लोक आणि समाज हे दोनच घटक जबाबदार आहेत ना. कारण ती तिच्या मानसिकतेत तू बाहेर पडत नाही. मर्यादेत ठेवलं जातं. बरोबर. कारण त्याला मान्य आहे. पण आज हा बरेच समाज स्वतंत्र झाली आहे ना, म्हणजे ती पटवून देऊ शकते की हे चांगलं काम आहे आणि हे मी करते. अगदी चांगल्या तऱ्हेने पटवून देऊ शकते. सावित्री बाईंनी नाही का आपल्या सासऱ्यांना म्हणजे गोविंदराव फुलेंना किती चांगल्या तऱ्हेने सांगितलं होतं. ते बरोबर. बाहेर पडले, महात्मा फुले जेव्हा बाहेर पडले, त्यांनी हाकलूनच दिलं ना घरात सासऱ्यांनी, गोविंदरावांनी, की बाहेर निघ, कारण तुला जर घरात राहायचं असेल तर तू हे काम करणार नाही. महात्मा फुले बाहेर पडताना सावित्रीबाई अक्षरशः मागे गेल्या. त्यांचा प्रश्न होता, साऊ तू सुद्धा जातेस का, म्हणजे तो एक वेडा आहे, त्याला जाऊ दे, तू सुद्धा जाते. पण त्यांनी म्हटलं की मामाजी किंवा जे काय म्हणत होते त्यांना, की मी चांगलं काम करण्यासाठी बाहेर पडते करते चांगलं. आणि मी जे काम करत आहे, मी जे काम करत आहे हे समाजासाठी, राष्ट्रासाठी किती महत्वाचं काम आहे, त्यांना मदत मी करणार आहे, तेव्हा मला जाऊ द्या. आणि नंतर ते बाहेर पडले आणि त्यांनी चांगलं काम केलं. तेव्हा प्रत्येक स्त्रीला पटवून देता येऊ शकतं. पण ती बऱ्याच प्रमाणात मानसिक बाहेर पडत नाही तिच्या. नाही. आजही लक्षात येत आहे. सामाजिक प्रथा तर अनेक आहेत. जसं आमच्या बरोबर. संस्थेमध्ये काही असे काही जाती जमाती आहेत की मासिक पाळी आली की मुली येतच नाही शिकायला, शिक्षण बंद करतात. बरोबर. आणि त्या समाजामध्ये प्रथा येते की मासिक पाळी आली तर मुलीने घरी जायचं आणि 1-2 वर्षात तिचं लग्न होणार, तिचं शिक्षण बंद. खरं तर त्या मुली इतक्या चांगल्या आहेत, हुशार आहेत बुद्धीने, तिचं शिक्षण तिथेच बंद झाल्यामुळे ती काहीच करू शकत नाही. आम्ही त्यांच्या घरी जातो, काउन्सिलिंग करतो त्यांच्या आई वडिलांचं, अरे तुमची मुलगी डोक्याने हुशार आहे, ती चांगलं करेल, ती तुमचं घर उंचावेल, तुमची परिस्थिती सुधारेल. पण त्या मानसिकतेतून बाहेर पडायला समाज बाहेर मागत नाही. नाही. बाहेर नक्कीच. इथे अशा मला एक अनेक प्रथा सांगायचंय, आपल्या हो. रूढी पद्धती परंपरा आहेत, हा त्या परंपरा आहेत, रूढी परंपरा आहेत. पण त्याच्यातून आता जसं सावित्रीबाईंनी बऱ्याच प्रमाणात काम केलं, तसं आपणही थोडाफार हातभार जर लावला शिक्षित महिलेने, तर निश्चितच यात सुधारणा होईल. नक्कीच. कारण असा एकच समाज नाही, असे बरेचसे अजून समाज आहेत, आदिवासी समाज आहे किंवा खेडोपाड्यामध्ये म्हणा, अशा प्रथा आणि मानसिकतेत अजून लोक आहेत की बाबा स्त्रीला काय पण करायचं माहितीये स्वातंत्र्य. का, आदिवासी समाज हा बऱ्याच प्रमाणात सुसंस्कृत समाज आहे. हम्म. सुसंस्कृत समाज म्हणजे बाबतीत असेल, पण स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत हा समाज सुसंस्कृत आहे असं माझं मत आहे. कारण तिथे गोटूल नावाची पद्धत आहे. गोटूल नावाच्या पद्धतीमध्ये ते पहिल्यांदा एकमेकांचा नवरा बायको, म्हणजे नवरा बायको म्हणणार, बोलतात एकमेकांशी, त्यांचे विचार जाणून घेतात. ही एक चांगल्या प्रथा आहे. म्हणजे आदिवासी समाज बऱ्याच प्रमाणात सुसंस्कृत समाज आहे, बाकी समाज आहे, असं माझं मत आहे. सोनल, तू काहीतरी बोलत होती या विषयावर. हा मी म्हणत होते की ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत, ज्या आपण स्त्रिया म्हणतो, जे आणि आजकाल आपण देखावा जास्त करतो, त्याच्या मागे ऍक्च्युली शास्त्रीय कारण होतं. मग आपण असतं तो हा देखावा करण्याच्या मागे काय होतं, आपल्याच मर्यादा आपणच लादून घेतो. कुठेतरी साधून घेतो. आपल्याला कुटुंब आपल्याला बंधनं घालायला आपण देखावा करतो. तो देखावा न करता त्याची मागची शास्त्रीय कारण समजून घेतली पाहिजे ना आपण. मला तरी असं नक्कीच. वाटतं, मग आपली कुचंबना तिथं कुठं झाली नाही पाहिजे किंवा आपल्याला बरोबर. कुणी बोललं नाही पाहिजे. सोनल, मला तुला विचारायला आवडेल की स्त्रियांना आता होईल की त्यांच्या निर्णय क्षमतेवरती म्हणजे कुटुंब आणि समाजाच्या अपेक्षा असतात का काही. म्हणजे कुटुंबाला वाटत असतं की नाही, घरातल्या स्त्रीला काय समजतं, तिला कुठे अक्कल आहे, ती काय निर्णय घेऊ शकते, ती आपल्या इतकी थोडीच हुशार आहे, तिने दुनियादारी पाहिलेली नाहीये, त्याच्या अपेक्षा आहेत.
हे समाज आणि कुटुंब दोन्हीकडून तिच्यावर ते बर्डन येत आहे. बरोबर. अगदी एकच. काय सांगशील? खरंच काही निर्णय हे आपण योग्य असतो, पण एक कुटुंबाच्या दबावाखाली आपल्याला ते निर्णय घेता येत नाही. मग आपलं पाऊल कुठेतरी मागं अडखळलं जातं, की जी आपली करण्याची क्षमता आहे किंवा आपल्या ज्या महत्वाकांक्षा प्रत्येक स्त्रीच्या असतात, छंद असतात, त्या कुठेतरी कुटुंबाच्या निर्णयामुळे मागे घेतल्या जातात. त्यांच्यावर दबाव येतो. असं तरी मला वाटतं, की त्यामुळे कुठेतरी स्त्रिया ह्या मागे राहिलेल्या आहेत. त्यांना निर्णय घेण्याची क्षमता ही कुठेतरी कुटुंबाने आणि स्त्रीने एक समन्वय साधला की बसून, पण तो आजकाल कुटुंबामध्ये होत नाही. होत की नाहीये. नक्कीच. नाही, हा डायरेक्ट त्यांच्यावर दबाव दिला जातो की नाही हे तू करायचं नाही. एक समन्वय, बाबा नाही तुझा छंद आहे, तुझी आवड आहे, पण समाजाचे हे दोन्हींचा एक त्यांनी सुवर्ण मध्य काढला पाहिजे ना, असं मला वाटतं. नक्कीच. लीनाताई, आता आपण स्वातंत्र्याविषयी बोलतोय, तर एखाद्या स्त्रीला स्वातंत्र्य हवं, तर मग आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वावलंबन हे स्वातंत्र्यासाठी तिच्यासाठी महत्वाचं आहे का? म्हणजे प्रत्येक स्त्री, आपण म्हणतो, मुलगी शिकली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. हो, निश्चितच. स्वातंत्र्यामुळे खऱ्या अर्थात ती बऱ्याच प्रमाणात स्वतंत्र होते, असं माझं मत आहे. आता मी सुद्धा म्हणजे किंवा तुम्ही सुद्धा किंवा कमावती स्त्री बघा, माझंच उदाहरण सांगायचं झालं तर मला पण असं बरेचदा वाटतंय, अरे बरं झालं बाबा मी कमवते, नाही तर माझं काय झालं असतं माहित नाही. अशी वेळ प्रत्येक स्त्रीवर येते, म्हणजे येतेच. पण त्याच्यामुळे मी स्वतंत्र आहे आर्थिक दृष्ट्या, म्हणजे मला जो आत्मविश्वास आला तो फार महत्वाचा आहे. मुलांच्या दृष्टीने असो, म्हणजे कारण मुलं सुद्धा मला वाटतं की कमावत्या आईला फार चांगला आदर देतात. नाहीतर तू काय आई घरीच राहते, काय हो. यातलं कळतं, असं सुद्धा बोलतात की, म्हणजे नवरा तर बोलतोच, पण मुलं सुद्धा बोलतात मुलंही ते. बोलतात. आणि बरोबर. हो, तेव्हा फक्त आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नाही, तर तिने प्रत्येक गोष्टी अपडेट राहायला पाहिजे असं मला वाटतं. नुसतंच कमावून पण अगदी चालणार नाही. नाही, बरोबर. बाबतीत तिने अपडेट राहायला पाहिजे की मला मला हे पण येतं की मला यातलं कळतं की मी मुलाला हे पण समजावून सांगेन. अशा पद्धतीने तिने प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट राहणं सुद्धा जरुरी आहे. अपडेट करणं गरज आहे हे आपल्याला. हो. स्वातंत्र्याचा फारच मोठा परिणाम तिच्या स्वातंत्र्यावर पडतो. काय आज समजा नवरा खूपच मानसिक विसंबना करणारा असला, शारीरिक विसंबना करणारा असला, तर ती त्याला त्या भरोशावर सोडून स्वतंत्र होतेच. होते. तिला नक्कीच. दुसरा नाही तर तिला दुसरा पर्याय नसतो. त्याचा त्रास सहन करणे हेच केवळ तिला सहन करावं लागतं. पण आर्थिक स्वातंत्र्यामुळे ती स्वतंत्र होते आणि होते आहे. त्याचा गैरफायदा पण तिने घेऊ नको. नको पण घ्यायला. बरोबर आहे. ते आहे. बरोबर. नक्कीच. आता सोनल, मला तुला विचारायचं वाटेल की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये, म्हणजे स्त्रियांबाबतीच्या आर्थिक संधी याच्यामध्ये फरक आहे का काही? म्हणजे नक्कीच आपण नक्कीच म्हणतो फरक की खेडोपाड्यात अजून म्हणावं तसं शिक्षण पोहोचलेलं नाहीये. नाहीये. आता जसं नाही, बरोबर. लीनाताईने सांगितले की त्या काही समाजामध्ये मुलगी वयात आली म्हणजे आता तिचं लग्न करून द्या. लग्न. म्हणजे बरोबर. कुठेतरी हा भेदभाव, म्हणजे संधी भेदभाव नाहीच आहे स्त्रियांना. नाहीच आहे. हम्म. ते आहेच. कारण काय ग्रामीण आपण एक तर शिक्षण बद्दल, ग्रामीण आणि शहरी शिक्षणात हा खूप मोठे तफावत आहे. शिक्षणाच्या बाबतीत महिलांना तेवढा दर्जाही ग्रामीण भागात दिला जात नाही. दिला जात त्यांचं नाही. म्हणणं ऐकलं जात नाही. आज आपण शहरी भागातल्या महिला कशा स्वतः आर्थिक स्वावलंबी होतात, पायावर उभा राहतात आणि त्यांना आज इथे अनेक संध्या उपलब्ध आहेत शहरी भागामध्ये. जसं डिजिटल मार्केट असेल किंवा काय सक्षमीकरणाची हे असंख्य संधी आहेत. शहरामध्ये जास्त ग्रामीण आहे. भागात ग्रामीण भागामध्ये तेवढ्या पोचल्या जात नाही. त्यामुळे अनेक लहान मुली यांचं ताई म्हणाल्याप्रमाणे लवकर लग्न, वयाच्या आधीच लग्न होतं किंवा एक त्यांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्यामुळे ही तफावत खरंच जाणून येते ग्रामीण आणि शहरी भागात. हम्म. नक्कीच. तर आता शिक्षणाचाच विषय आला, तर लीनाताई, खरंच या शिक्षणामुळे तिच्या स्वातंत्र्याचा मार्ग बदलेल का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच बदलेल. कारण शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यापुरतं
असं नाहीये. हो. तर तिचा संपूर्ण विकासच होतो. व्यक्तीचा विकास होतो हम्म. शिक्षणामुळे. तिच्या विचारांचा विकास. बरेच चुकीचे विचार तिच्या मनामध्ये भरलेले असतात. ते शिक्षणामुळे दूर होतात. नक्कीच. आणि त्यामुळे एम्पॉवरमेंट त्याला म्हणतात. एम्पॉवरमेंटचा जो प्रश्न आहे, स्त्री सक्षमीकरण, हे शिक्षणामुळे निश्चितच साधलं जातं. हे मला वाटतं. पण बऱ्याच प्रमाणात फक्त शिकली म्हणजे ही स्त्री खूप सुशिक्षित झाली असंही आढळत नाही. नाही. फक्त शिक्षणाचं कारणीभूत असतं त्याला, तर तिचे विचार बदलणं पण महत्वाचं आहे. शिक्षणामुळे विचार बदलले, शिक्षणाचा फायदाच होतो. आज युनेस्कोचा अहवाल जर आपण पाहिला तर असं सांगतो की स्त्री शिक्षणामुळे बालविवाहाचं प्रमाण कमी झालं आहे, कमी झालं. महिलांचं नक्कीच. आरोग्य सुधारलं आहे आणि तिच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती झालेली आहे. झाली. तेव्हा शिक्षणामुळे निश्चित. आणि पुन्हा स्त्रियांचा विकास तर देशाचा विकास. बरोबर. 50% महिला, 50% भाग जर शिक्षणाशिवाय जर हे राहिला, त्याला काय म्हणतात, की तो भाग जर दुर्लक्षित राहिला तर फक्त अर्धा टक्का तुम्ही विकास करून काय फायदा आहे. बरोबर. देशाचा विकास म्हणजे स्त्रियांचा विकास. स्त्रियांचा स्त्रियांचा विकास. बरोबर. नक्कीच. जर स्त्रियांचा विकास झाला तर देशाचा विकास सुद्धा होईलच, असं माझं मत आहे. तेव्हा शिक्षणामुळे स्त्रीचं सुशिक्षित होणं हे अतिशय महत्वाचं. अत्यंत नुसतं शिक्षित हो, नाही, अगदी. तर सुशिक्षित होणं महत्वाचं. आणि असं जर झालं तरच आपण म्हणू की खऱ्या अर्थाने स्त्री शिकली. आणि नक्कीच. शिक्षण नाही, आपण म्हणतो संस्कारही तितकेच महत्वाचे आहे. आपल्याला महत्वाचे आहे. संस्काराची गरज आहे गरज आहे. शिक्षणासोबत. अगदी. पण एक निश्चितच. शिक्षण घेतल्यामुळे संस्कार पण आपोआपच संस्कार वेळत जातात. हा, बरोबर. हम्म. तिला यायला पाहिजे. यायला हा, तर पाहिजे. हो. नक्कीच. आता आपण बघतो आहोत की आपण इतके दिवस काय म्हणत होतो की बाबा एखादी स्त्री अशिक्षित आहे, अडाणी आहे, ती खेड्यात राहते, तिला काही समजत नाहीये, त्यामुळे तिच्यावर जो अन्याय होतो घरामध्ये किंवा समाजामध्ये, तर ती गप्प बसून सहन करते. कारण तिच्याकडे शिक्षण नाहीये, ती शिक्षण आर्थिक स्वावलंबन तिच्याकडे नाहीये, ती कमवती नाहीये, म्हणून ती सहन करते. सासरचा छळ असेल किंवा बाहेरचा असेल समाजामधला. बरोबर. पण आजकाल सुशिक्षित शहरी भागात सुद्धा सुशिक्षित स्त्रिया म्हणू आपण किंवा कमावत्या स्त्रिया देखील या अत्याचाराला, अन्यायाला बळी पडतायत. त्या गप्प बसतायत, सहन करतायत. याबद्दल सोनल तू काय सांगशील? कारण पहिली स्त्री विचार करते की समाज. हम्म. सगळ्यात मोठा आपल्या मनात एक हे असतो की समाज काय म्हणेल. हम्म. क्या आपण कहेंगे लोग. स्वतःच्या अगदी समाजाच्या ज्या नजरा असतात बघण्याचा, जो दृष्टिकोन असतो, ह्याचे विचारांचे आपल्याकडे इतके प्रश्न पडतात की आपण कुठेतरी निर्णय घ्यायला कमी पडतो तिथे हम्म. सामाजिक. आणि दुसरं कारण म्हणजे जे कुटुंब. आपलं कुटुंब जर आपल्या पाठीमागे नसेल तर त्या शिक्षणालाही आपण कुठेतरी दुय्यम स्थान देतो, कुटुंबाला प्रथम देतो. आणि पुढचा विचार जो फ्युचरचा असतो आपण तो कुठेतरी करत नाही. मग स्त्रिया तिथे मागे पडतात की आपल्या विचारांवर, आपल्या निर्णयावर आपण खंबीर आहोत का नाही, त्याच्यासाठी त्या मागे पडतात. नक्कीच. लीनाताई, तुम्ही काय सांगाल? म्हणजे या अन्याय सहन करणाऱ्या स्त्रिया म्हणजे गप्प का राहतात? काय कारणं असतील? आता तुम्ही बरेचसे तुमच्या संस्थेमध्ये अशा स्त्रिया तुम्ही पाहिल्या असतील, तुमच्याकडे अशा घटना तुमच्याकडे आल्या असतील, तर तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे का गप्प राहतात त्या? गप्प तर यासाठी राहतात, कारण प्रत्येकाला भीती असते लोक काय म्हणतील. आणि हा. बरेचदा काय होतं की स्त्रीचाच दोष समाज बघतो. समजला जातो. बरोबर. म्हणजे तुमचा एखादी घटना घडली तर नाही, ती स्त्रीची आहे. इव्हन मुलावर चांगले संस्कार यालाही स्त्रीच जबाबदार म्हणतात. तर वाईट वळणाचा निघाला तर आईच महत्वाचं, आईची शिक्षण महत्वाची आहे. म्हणजे बापाचं काहीच कर्तव्य नाही असा समाज आजही समजतोच की. आणि त्याच्यामुळे स्त्रीला बरेचदा गप्पही बसावं लागतं की अरे नाही, मला घेऊन जगावं लागतं म्हणा हवं तर. पण आणि त्याच्यामुळे सहन करत जाते. पण आता मला वाटतं की बऱ्याच प्रमाणात ती सहन करत नाही.
म्हणजे आता तुम्ही जर बघाल तर म्हणजे झाल्यानंतर घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात आहेत. म्हणजे इतके आहेत की न्यायालय सांगते की अरे बाबा येतो आवरा आणि आणि मुलीच्या आयांनो तुम्ही जास्त जास्त तिला संसारात म्हणू द्या असंही सांगताय. तेव्हा मला असं वाटतं की अशाही पद्धतीने सुरू आहे. पण त्या ठिकाणी स्त्रीचं गप्प बसणं हे कधी कधी उपयोगाचं नसतं. कारण ती स्त्री जर गप्प बसली बोलली नाही तर तिच्यावर आणखी अन्याय होऊ शकतो. होत जातं. ती नक्कीच. चांगल्या शब्दात बोललंच कुठे कुठे पाहिजे. आपल्याला कुटुंबाची बोलायलाच पाहिजे. जबाबदारी म्हणजे ती नेहमी वापरा. समोरच्याला पटेल अशी वापरा. अशी जर भाषा वापरली समाजाला पटवून दिलं की माझीच फक्त चूक नाहीये. यामध्ये अनेक घटकांची चूक आहे. मी का सहन करू हे? या पद्धतीने तिने भाषा वापरली तर मला वाटतं तिचं हे अन्याय सहन करणं कमी होईल आणि ती गप्प बसणारही नाही. कधी कधी ती आपल्या आणि मुलांमुळे असं कुटुंबामुळे हा. मला आणि काही तिच्यासाठी असणारे जे कायदे आहेत आपल्याकडे ओळी तर ते खरंच तितके प्रभावी आहेत बोले. का? मग दोघींना काय हा. वाटतं याबद्दल की आपल्याकडे जे कायदे तितके प्रभावी आहेत का? कारण हे अत्याचाराला कंटाळून काही काही स्त्रियांनी स्वतःचा जीव पण द्यायला त्या जीव मागे पुढे पाहत नाहीत. आत्महत्येसारखं ते टोकाचं पाऊल उचलतात. तर आपल्याकडचे कायदे मग एवढे प्रभावी नाहीयेत का? कायदे कमी पडतायत का? नक्कीच नक्कीच कायदे पण कमी अगदीच पडतायत मला वाटतं. पण त्याच्या मागे असणारा जो एक सपोर्ट असतो, कायदे हे तिला माहिती नसतात की आपल्यापर्यंत तिला कायद्याचं तितकं ज्ञान नाही म्हणून ती जाण्यासाठी घाबरते की आधीच घरच्यांनी आपल्याला भीती दाखवलेली असते. कायदा म्हणजे आपल्याकडे जाणं म्हणजे पोलीस चौकी चढणं की चांगलं नसतं हे आधीच बिंबवलेलं असतं म्हणून आपण आपल्या लढाई हक्कासाठी तिथपर्यंतही जाण्याचा विचार करत नाही कुठेतरी. आज महिला आयोग आहे पण कित्येक महिलांना त्याच्यातले आपल्याला नियम आणि हे माहिती नसतं. ते तिथपर्यंत ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. न्यायव्यवस्था अगदी आहेत, कायदे महिलांसाठी भरपूर आहेत, पण त्यात महिलेला माहिती नाहीये की आपल्यावर हा अन्याय होतोय आणि ह्याच्यासाठी कुठला कायदा आहे आणि लागणारा खर्च असो किंवा हे तिला माहिती नाहीये. ते आपल्याला कुठेतरी आपण तिथे कमी पडतो म्हणून ती निर्णय घ्यायला तिथपर्यंत जात नाही. लीनाताई, अशा महिलांना मग सपोर्ट करणाऱ्या काही संस्थाही असतील तर त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल? मग किंवा मग काही पोलीस स्टेशन असे असतील की जिथं स्त्रियांना खरंच असा आधार दिला जातो किंवा सपोर्ट दिला जातो? हो, निश्चितच. कारण तुम्हालाही माहिती असेल की अनेक कायदे आहेत ते प्रभावी आहेत. स्त्रियांना माहिती नसतात ती बरोबर आहे गोष्ट. कारण एक लैंगिक छळाविरुद्धचा कायदा झालेला वॉश नावाने प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट लैंगिक शोषण जर तिचं झालं तर तो एक कायदा 2013 मध्ये पास झाला. त्याच्यानंतर 2005 डोमेस्टिक कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध कायदा पास झालाय. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणतात त्याला. 2005 मध्ये झालेला आहे. नंतर त्याच्याही कितीतरी तर हुंडा देणं घेणं गौरी प्रोहिबिशन तो तर 1961 मध्ये पारित झालेला आहे. पण आज बघा ना काही प्रकरण आता हुंड्यापायी मारल्या गेल्या की हो मुली. म्हणजे इतकं माहिती आणलं नाही आणली सोनं नाही आणली तर अजून मुली मारल्या जातातच की. त्यांचे 1961 म्हणजे किती वर्ष झाली. कायदे आहेत पण ते प्रत्यक्ष समाजामध्ये काय परिस्थिती दिसते. त्याचबरोबर एक मॅटर्निटी बेनिफिट 1961च आहे. तो महिलांना बाळासाठी हक्काची रजा देतो. असे अनेक कायदे आहेत. त्याचं ज्ञान त्यांना पाहिजे. मी जे म्हणाले की स्त्रियांनी अपडेट पाहिजे म्हणजे हे असं त्याचंही करायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही जातातून गुलामीतून मुक्त होईल. ही एक प्रकारची गुलामीच आहे ना. बरोबर. कारण ती सासरचा छळ जर सहनच करते
मग ते हुंड्यासाठी असो की आणखी गाळण्यासाठी असो, तिला कायदे माहिती नाही का? हा ती जर गेली ताबडतोब तर बऱ्याच प्रमाणात ती होऊ शकेल की. नक्की. आत्ताची सुधारणा आहे ना, आता मी नाव घेतच नाही, पण आत्ताची सुधारणा आहे, किती साऱ्या मुली हुंड्याबळी झाल्या गेल्या. आणि जो कायदा 61 सालीच झाला होता. असे अनेक कायदे आहेत. आणि पण ह्या विशाखा नावाची एक संस्था आहे, हा जी लैंगिक शोषणाविरुद्ध काम करते. विशाखा ऍप आहे आणि ते मुलींना माहिती पाहिजे माहिती नाही. बरोबर. की बुवा नाही, हा. ही विशाखा संस्था, पण मुली त्याचा फायदा घेत नाही. बऱ्याच प्रमाणात लुटल्या जातात मुली कौटुंबिक हिंसाचारामुळे लैंगिक शोषणामुळे म्हणा. पण हे जर ज्ञान त्यांना असेल तर त्या बऱ्याच प्रमाणात मुक्त होतात. हे स्वातंत्र्यच आहे की, म्हणजे ही माहिती असणं माहिती हे असणं. स्वातंत्र्य मिळवणं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे स्त्रियांनी याचंही ज्ञान, कायद्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. पण या आता स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणतोय आपण, पण समाजाकडनं असं गदारोळ केला जातो की बाबा स्त्री तिच्या स्वातंत्र्याचा फायदा घेते किंवा तिला असणाऱ्या मिळणाऱ्या कायद्यांचा किंवा हक्काचा ती गैरवापर करते, असं बऱ्याच ठिकाणी बोललं जातं. तर हे बरोबर आहे खरं ना. आहे का? अशी हा उदाहरणं आहेत अशी. अशी आहेत, म्हणजे नाण्याला दोन बाजू आहेत. उदाहरणं आहेत. म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चांगल्या सासू सासऱ्यांविषयी तक्रार करतात आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात. हो, हा एक गैरफायदाच घेणं. गैरफायदा आणि धमक्या बरेच देणे. कायदे असं म्हणतात की स्त्रियांच्या बाजूने आहे, स्त्रियांच्या बाजूने आहे कायदे. त्याच्यामुळे बिचारे कुटुंबातले लोक किती सफर होत आहेत. नवरा हम्म सफर होतो, सासू सासरे सफर होतात. आणि म्हणजे अशी ही उदाहरणं आहेत की संपूर्णतः संपते छळामुळे आणि तिच्या छळापायी कुटुंब संपते. अशी बरोबर. खूप बरोबर. उदाहरणं आहेत. याचा बॅलन्स सुवर्ण कुठेतरी साधायला हवा पण आज. हे कुठेतरी असं त्या स्त्रीला समजलं पाहिजे की तिच्यासाठी असणाऱ्या कायद्यांचा तिने गैरवापर केला नाही पाहिजे ते किंवा कुठेतरी शिक्षण खरं पद्धतीमध्ये पण ह्या कायद्यांचे ज्ञान दिलं पाहिजे, जे आणि मी स्त्रीला तर आपण म्हणेन जे की मग म्हणतोय हो, आणि घरातून पण जसं संस्कार किंवा वळण हवं प्रत्येक मुलीला. हवंच. बाबा अगदी. तुला कायद्याचं किंवा माहिती आहे, तुझ्या अधिकार तुला माहिती आहे, त्याचा तू गैरवापर करता कामा गैरवापर नये. नाही करणं. हं. बरोबर. म्हणजे इथं पण कुठेतरी थोडंसं तिला मग स्वातंत्र्यावर तिला थोडस मर्यादा अटक येतात, केली त्याचे पाहिजे, बंधन. मर्यादा घातली बरोबर. पाहिजे. हं. हम्म. आणि त्या एका स्त्रीमुळे अनेक स्त्रियांचं पण स्वातंत्र्य हिरावून जातं ना कुठेतरी. ते जातं तिला बरोबर. पण हा. नक्कीच. तर सोनलमध्ये आता याच्यामध्ये समाजाचा समतोल आहे का काही, म्हणजे स्त्रीला किती सपोर्ट मिळतो समाजाकडून, म्हणजे तिला तिचं स्वातंत्र्य हवं आहे, पण समाजाकडून तिला तितकासा तो आपण काय म्हणतो आधार मिळतो का, समतोल आहे का समाजामध्ये? समतोल तसा आता पूर्वीपेक्षा तर आता तरी खूप हम्म सुधारणा झाली आहे त्याच्यामध्ये. अ, विषय फक्त राहतो कुठला, कुटुंबाचा. पूर्वी हम्म एक एकत्र कुटुंब पद्धत एकत्र होती. कुटुंब पद्धती ती. एकत्र कुटुंब सगळ्यांना विचारून सगळ्यांचे मोठ्यांचे निर्णय घेऊन काही निर्णय घेतले जायचे किंवा ती हम्म आपलं स्वतःचं मत त्या कुटुंबासमोर अगदी व्यक्त करायची. पण हा हल्ली मला वाटतं तसं झालं नाहीये. तर कुटुंब पद्धती विभक्त झालेली आहे विभक्त आपली. झाली आहे. विभक्त झाली. कुणाला आपल्या मनातल्या विषयी किंवा काही आपण हम्म सांगू शकत नाही. आपल्या कुटुंबाच्या आधी समाजाला जास्त कळतं. मग ते जास्त. कुठेतरी ते स्वातंत्र्य तिचं हिरावून घेतलं जातं आणि तो नक्कीच. निर्णय जो तिला घ्यायचा असतो, तो हा आधीच समाजाने घेतलेला असतो कुठेतरी. घेतलं बरोबर. मग आणि त्याची कुठेतरी दडपण हे कुटुंबावर येतं आणि नक्कीच कुटुंब तो निर्णय हा त्या महिलेवर लादतो. लादलेलं. नक्कीच. ते या स्वतंत्र प्रश्न हो, तो या त्याच प्रश्नाला स्वातंत्र्य. अनुसरूनच हा बोल सोनल. नाही नाही, बोला बोला. या प्रश्नाला अनुसरूनच लीनाताई, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की तिच्या मानसिक स्वातंत्र्याची व्याख्या काय सांगाल तुम्ही? तिच्या मानसिक स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजे ही जी पासून अपराध भावनेपासून आणि त्या मी बाई आहे, मी काही करू शकणार नाही
त्या हा, विचारापासून मुक्ती म्हणजे मानसिक स्वातंत्र्य आहे असं मला बरोबर. वाटतं. आणि हे खरं तर तिने ते हे मानसिक स्वातंत्र्य तिने उपभोगायलाच पाहिजे. म्हणजे ती भीतीपासून मुक्त पाहिजे. भीती काही अगदी. अपराध केला आहे, केलाय त्या भावनेपासून तिची मुक्ती पाहिजे. मी तर म्हणते की आता तिने चुका करण्याचे स्वातंत्र्य घ्यावं की म्हणजे म्हणजे चुका करण्याचं पण स्वातंत्र्य तिने घ्यावं ना. हा, म्हणजे तिला कळेल ना, हे चुकलं आहे, सुख. हे चुकलं आहे आणि ती नंतर चुका करणार नाही हे हम्म, स्वातंत्र्य पण तिला अनुभव मिळेल. असतो. त्याच्यामुळे त्या सगळ्यांपासून मुक्ती हा, हे म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. आणि ते स्वातंत्र्य तिला तिच्या आत्मविश्वासातून येईल, तिच्या धैर्यातून येईल आणि तिच्या चांगल्या निर्णयातून येईल. हा. चांगले निर्णय पण तिला घेणं गरजेचं. तर ते निर्णयावर ती ठाम राहिली पाहिजे. अनेक गैरसमजुती आहेत, त्या कशा कमी करता येईल मला हे पण तुम्ही हम्म, सांगायला पाहिजे. आणि स्वतः जागरूक राहणं गरजेचं आहे. जागृत म्हणजे राहणं. हो, अगदी अगदी. हा. ते उपभोगेल. तर स्वतःच्या निर्णयावरती समजा विश्वास ठेवण्यासाठी स्त्रीला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? सोनल काय सांगशील? म्हणजे आपला निर्णय हा बरोबर आहे, मी निर्णय घेऊ शकते, बरोबर. निर्णय प्रक्रियेत तिला सहभागी करून घ्यायला हवं. हं, तर या गोष्टी तिला कोणत्या गोष्टीची आवश्यकता वाटते, म्हणजे असावी असं वाटतं? सर्वप्रथम तर मी म्हणाल तिने निर्णय घेतलाय तर तिने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण जे नक्की. करतोय ते अगदी योग्य आहे का? हम्म, समाजाच्या मी म्हणते समाजाच्या बंधनात आपण कुठेतरी बसतोय का? अगदीच म्हणजे निर्णय घ्यायचा म्हणजे आपण काही निर्णय घेऊन रिकामे होऊ शकत नाही. आपण त्या समाजाच्या हम्म. दायऱ्यात बसून त्या निर्णयावर ठाम राहू शकतो का? वेळ आली तर आपल्याला आर्थिक पाठबळ, आपल्याला त्यातनं येणारं संकट किंवा कष्ट किंवा अनुभव म्हणा, ह्यात आपण अपयश ठाम म्हणा. राहिलं हा, पाहिजे. अनेक अनेक मानसिक त्रास आपल्याला त्यातनं जावं लागतं मानसिक त्रासातनं. नक्कीच. पण त्यातूनही आपण कसे मार्ग काढू हम्म. हे तिने ठरवलं पाहिजे ना आधी. निर्णय घेतला तर त्याच्यातनं माघार घेणं हे कुठेतरी चुकीचं आहे. तिने निर्णय घेऊन सक्षम राहिलं पाहिजे इतकं मला वाटतं. लीनाताई, पुढील आता येणाऱ्या वर्षामध्ये आपण अनेक असे स्वातंत्र्य दिवस साजरे करू, पण तिच्या स्वातंत्र्यासाठी समाजाने आणि इव्हन घरातल्या सदस्यांनी सुद्धा कोणतं पाऊल उचलावं असं तुम्हाला वाटतं? घरातल्या लोकांनी म्हणजे मुलगा मुलगी समजून लहानपणापासूनच द्यायला हम्म, मुलगी आहे म्हणून हे नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको. आणि मुलगा आहे म्हणून कशी असं नको ठेवायला. खरं तर बरोबर. मुलाला पण ज्या विचार तू बाहेर चालला आहे किती वाजता घरी येशील हा, आणि तुलाही काही जबाबदाऱ्या आहेत. मुलगा आहे म्हणून कसंही वागतो. बरं. हम्म, खरं तर सुरुवात घरातच केला पाहिजे ना. म्हणजे मुलावर पण तिचं करण्याची भाषा पहिल्यांदाच शिकलं पाहिजे. तिला चांगल्या पद्धतीने बोलायला पाहिजे की ही तुझी बहीण आहे आणि ही तुझ्यापेक्षा जास्त काम करते. मग तू तिचा सन्मान करायला. आज आपण समाजात पण नवऱ्यापेक्षा बायको किती काम करते. हम्म. नवऱ्यावर जर तुलना. ती पण कमवायची वेळ आली ना तर स्त्री स्वतः उभी राहते प्रत्येकाने आणि संपूर्ण घर चालवते आणि त्याची शौक बरोबर. पूर्ण करते. आमच्या आमच्या आपल्या घरच्या बायका आपल्या मदतनीच बायका त्यांचे नवरे घरीच राहतात बऱ्याचदा. त्यांना नोकरीच नाही. दारूचे हम्म. शौक पूर्ण करते बायको. तिच्या हातचे पैसे पण तो हुसकावून घेतो. ती सगळी जबाबदारी घरची सांभाळते आणि सक्षमपणे मुलांना पण उभं करते. मग अशा परिस्थितीत बाई ही पुरुषापेक्षा जास्त खमकी, खमकी. जास्त मजबूत आहे, जास्त सशक्त आहे असं मला तशी. वाटते. उगीच तिच्यावर अबला आहे अबला काही करू नाही शकत. टेबल अरे लावू नये. तिने नक्कीच. आहे दिलं आणि दाखवून देत आहे की ती अबला नाहीये, ती नाहीये. सबल आहे. तर तिला त्याचप्रमाणे वागणूक द्या. उगीच मानसिक खच्ची करू नका. बाई आहे, बाई आहे, बाई आहे. नाही जसं एखादा म्हणजे किंवा एखादा बैल बांधलेला असतो बरेच वर्ष त्याने मोकळा सोडला ना तरी तो हुंदडत. बरोबर. तो त्याला वाटतं आपण बांधलेलंच आहे तसं काही तरी तो
म्हणजे ती साखळदंड तिच्या गळ्यात गळ्यात नसला ना म्हणजे आपली स्वतंत्र झाली बरं. बरेचदा तिने असंही वाटतं माझ्या गळ्यातच आहे तिथं किती सक्षम आहे. आणि अजूनही म्हणजे आणि अशी वेळ येते की आपली सक्षमता दाखवूनच देते की शिक्षणाच्या बाबतीत स्त्रीने पुढे जाऊन उद्योजकता क्षेत्रात म्हणा म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे नोकऱ्या नाही जाऊ द्या ना पण कितीतरी असे उद्योग आहेत व्यवसाय ह्या व्यवसायामध्ये पडून स्त्री आपलं स्थान आपलं अस्तित्व समाजामध्ये सिद्ध करू शकते. आणि त्याच्यामुळे ते असो किंवा आता पहा आरोग्याचा प्रश्न पण स्त्री तर खरं तर घरची डॉक्टर पण आहे. पण आज स्त्रीच आपलं फास्ट फूडच्या किती मागे लागलेली आहे. बरोबर. काय सरळ ऑर्डर करणं मुलांना काय काय खाऊ घालणं पिझ्झा खाऊ घालणं बर्गर खाऊ घालणं. अरे भारतीय संस्कृतीमध्ये किती चांगली खाद्य संस्कृती आहे खरं खाणं. आहे. हे मैदा किंवा ब्रेड खायची संस्कृती नाहीये. भाकरी आणि थालीपीठ आणि हे जे मजबूत होते शरीर त्याची पण तिने हे आरोग्यदृष्ट्या का सांभाळू नये ही पण एक मुलांच्या दृष्टीने म्हणा की घरच्या आरोग्याच्या दृष्टीने हे फक्त स्त्री सांभाळायचं नाही. पुरुषांनी पण मदत केली पाहिजे. स्वयंपाकघरात आज स्त्रीचा किती वेळ जातो पण पुरुषांनी थोडीशी तरी मदत केली ना बदल तरी कितीतरी कामं हलके होतात. पण नक्कीच. चुकून समजा बेसिनवर नवरा भांडे घासायला लागेल आणि कुणी आलं ना तर तो पटकन पुसून मस्तपैकी समोर जाऊन झोपतो. अगदी त्याला ते किती लोक तुम्ही भांडे घासताय नाही नाही, कदापि शक्य नाही. किंवा एखादा पदार्थ चुकून बसला किंवा चहा करत असला कोणी आला तर तो नाही सांगू शकत की हे चुकी आहे. आता बदललंय पण आमच्या पिढीत आणि तिला खरं तर पहिलं स्वातंत्र्य हवंय ते आम्ही म्हणजे स्वयंपाकघरातून द्यायला हवंय. हो, अगदी स्वयंपाकघराच्या बंधनातून तिला मुक्त करायला लागेल पहिलं. नक्कीच. मुलांनी पण मदत करायला पाहिजे. नवऱ्याने नक्कीच. बायकोला मदत करायलाच पाहिजे. तिचा अं, प्रेमच जातो. सोनू हा म्हणून मला तुला विचारायचं की आता तर आपण कार्यक्रम संपायच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो. स्त्री आणि पुरुष यांची भूमिका ही कशी असली पाहिजे म्हणजे तिच्या स्वातंत्र्याच्या प्रवासातली भूमिका कशी असायला हवी एक स्त्री म्हणून आणि एक पुरुष म्हणून. सर्वप्रथम तर स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशी आपण म्हणतो एकनिष्ठ मैत्रीचं नातं असू बहीण भावाचं असू कुठलंही नातं असू स्त्री पुरुष हे एकमेकांशी एकनिष्ठ असलं पाहिजे. आपलं नातं आपण सांभाळून वावरलं पाहिजे. जो महिला आणि पुरुष मध्ये लिंगभेद केला जातो तो एक मर्यादित जीवनाच्या शक्तीमध्ये स्वातंत्र्य जगण्याची शक्ती आणि स्वातंत्र्य हवंय. पुरुषांच्या बरोबरीने आज समाजात अर्थव्यवस्थेत स्त्री पण सहभागी आहे. पुरुषांनी हे कुठेतरी मान्य केलं पाहिजे की बाबा माझ्याही घरातली माझी स्त्री ही मला तितक्याच मदत करू शकते आर्थिक स्वावलंबी व्हायला. त्यामुळे त्यांचे मतभेद आज स्त्री पुरुषांचे जे मतभेद होतात हे कुठेतरी डिजिटल मार्केटचं आलं आहे मोबाईलमुळे. तर आपण जर परस्परांशी बोलणं जे पूर्वी बोलायचो ते एकनिष्ठ आपण राहिलो पाहिजे. संवाद ठेवला पाहिजे. नक्कीच संवाद ठेवला पाहिजे. अगदी लीनाताई काय सांगाल तुम्ही दोघांची भूमिका कशी असावी? निश्चितच चांगले सांगितले मी. मैत्रीपूर्ण खूपच गरजेचं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आठवतं. ते म्हणाले होते की स्त्रीला बायकोला तुम्ही गुलामीसारखी वागणूक देऊ नका तर ती तुमची मैत्रीण आहे. मैत्रीण आहे असं समजून तिला वागणूक द्या. ते त्या काळी सांगितलेलं वाक्य त्यांनी. बायको गुलाम नाही किंवा बायको नाही तर ती आपली सखी आहे सहचर आहे मैत्रीण आहे या पद्धतीने जर वागवलं ना तर निश्चितच समाजामध्ये कुटुंबामध्ये हे एक प्रकारचं स्त्री पुरुष साहचर्य ज्याला म्हणतात सगळेच नाते अर्थानं ते सहजीवन होईल. म्हणजे फक्त स्त्रियांचा सन्मान नाही तर पुरुषांचा सन्मान नाही का. कारण स्त्री पुरुष सहजीवन म्हणजे एकमेकांचा सन्मान करणं फार महत्वाचं आहे. हे जर ठेवलं तर समाजामध्ये तिने सुद्धा त्याचा सन्मान किंवा त्याचा आदर तिने पण ठेवला पाहिजे तसंच त्यानेही तिचा सन्मान किंवा आदर राखला पाहिजे.
आणि खरं तर हे हा मला फक्त म्हणायचं हे फक्त प्रत्येक नात्याला आहे. हम्म, मुलीचं वडिलांचं झालं, बहीण भावाचं झालं, हे नक्कीच. प्रत्येक मुलाचं आणि आईचं जे नातं असतं, या सगळ्या नात्याशी आपण सांभाळून घेऊन ते एकनिष्ठपणा तो दाखवला पाहिजे. हम्म, नक्कीच. म्हणजे तिच्या स्वातंत्र्याचा जो प्रवास आहे तो असाच पुढे चालू राहणार आहे. बऱ्याचशा गोष्टी येतील. जसं की अगदी सोनल म्हटले की अपडेटेड राहायला पाहिजे आजच्या काळाशी. त्यामुळे अनेक ठिकाणी तिला स्वातंत्र्याची गरज भासणार आहे. ते भासणार आहे. समाजानं, घरातल्या सदस्यांनी तिला ते देऊ केलं पाहिजे, तरच तिची प्रगती होणार आहे. आणि तिलाही तिच्या मर्यादा समजतात. असं समजतात कथित अपवाद आहेत की जिथं या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जातो. पण तिला तिच्या मर्यादा माहिती आहेत, तिचं तिच्या कुटुंबावर प्रेम आहे. तिला स्वतः काहीतरी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं, तिला कर्तृत्व तिची ओळख निर्माण करायची. त्यासाठी तिला बरोबर गरज आहे ती आहे स्वातंत्र्याची. मग ते शिक्षणाचं असो, वागण्याचं असो, बोलण्याचं असो किंवा तिच्या राहण्या वागण्याचं असो. राहणे मग जसं मुक्या प्राण्याला पण स्वातंत्र्य हवं असतं तसं प्रत्येक स्त्रीलाही हवं असतं. स्त्रीला. खरं तर हा विषय इतका मोठा, बरोबर. इतका डीप आहे की याच्यावरती 1 तास बोलणं खूपच कमी होईल. त्यामुळं हा विषय खूप मोठा आहे. याच्यावरती जर सर्वांनीच विचार केला आणि त्या दृष्टीने अंमलबजावणी केली, पावलं टाकली, तर नक्कीच आपण किमान पुढच्या वर्षी तरी म्हणू, की बाबा खरंच स्त्री स्वातंत्र्य देशाबरोबर स्त्री सुद्धा स्वतंत्र झालेली आहे. तिला सगळ्या बाबतीत स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्त्री तर आज स्वतंत्र जेव्हा होईल, मला तेव्हाच म्हणायचंय खऱ्या फरक अर्थाने देश स्वतंत्र होईल. की नक्की फरक नक्कीच. तेव्हा पडेल जेव्हा स्त्री म्हणेल की मी एक काय फरक पडतो, मी एक मुलगी आहे, मी मुलगी त्यामुळेच म्हणून आहे, मग काय फरक पडतो, एक माणूस म्हणून मला स्वातंत्र्य जगण्याचा हक्क नाही का? त्याच वेळेस हं, एका महिलेला, स्त्रीला स्वातंत्र्य मिळेल आणि ती स्वातंत्र्याची खरी व्याख्या असेल, व्याख्या होईल. जेव्हा ती नक्की होईल. मान्य करेल की ती स्वतः एक स्त्री आहे, मुलगी आहे. नक्की, नक्कीच. तर खूप छान अशी ही चर्चा आपली रंगली. लीनाताई आणि सोनल तुम्हा दोघींचे खूप खूप आभार मी मानते की तुम्ही आज वेळ काढून खरंच या चांगल्या विषयावरती तुम्ही इतकी छान चर्चा तुम्ही केली, चांगली माहिती दिलीत. दोघींचेही खूप खूप मनापासून मी तुमचे आभार मानते. असेच आपले पुढचे अजून काही चर्चासत्र असतील, आवर्जून तुम्ही शेवटी त्याच्यामध्ये फक्त नक्कीच एकच सहभाग सांगते, घ्यावा. हो, आ, नक्की. समजा तिच्यावर अशी काही वेळ आली तर तिने बोललं पाहिजे, लिहिलं नक्की. पाहिजे आणि व्यक्त झालं पाहिजे. व्यक्त झालं तू पाहिजे. बोलेगी, मुंह खोलेगी, तभी तो जमाना बदलेगा. आणि असं नक्कीच. व्यासपीठ तुम्ही महिलांना देतायत, खरं तर प्रत्येक महिलेने असं आलं पाहिजे, स्वतःची मतं हो. मांडली पाहिजे ना स्वतः हे फार मांडायला छान आलं आहे. पाहिजे. म्हणजे आजची चर्चा खरंच एक छान तर याच्यावर विषयावर खूप होती. खूप आनंद. बोलू शकतो आपण. खूप बोलू माझ्यातली मी शकतो अगदी. बोलण्याचा हा प्रयत्न आहे. हो, वेळ हो, फार हो. कमी होता ऍक्च्युली आपल्याला एवढं हे करण्याचा, नाही तर हां, खूप बोलू शकतो हा विषय. खूप बोलू शकतो. तर आपल्या मैत्रिणी पाहतच असतील हा कार्यक्रम, तर आपल्या Facebookवरती असाच राहणार आहे. केव्हाही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मैत्रिणींनो आणि तुमची मतं नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न दोघी सोनल आणि लीनाताई दोघी नक्की करतील. तुमच्या कमेंट्सला नक्कीच उत्तर देतील. खूप छान अशी ही चर्चा रंगली आणि माझ्यातली मी ग्रुपतर्फे नक्कीच. तुम्हा दोघींचे मी मनापासून आभार मानते. कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. तुमचाही बोलवलं धन्यवाद ताई, ही त्याबद्दल संधी धन्यवाद. दिल्याबद्दल. व्यक्त होऊ दिलं ठीक. मुख्य म्हणजे ओके. हो, अगदी. त्याबद्दल थँक तुझे पण यू. मनापासून आभार. ओके. थँक्यू. 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 थँक यू.